तर आज आपण बनवणार आहोत कुळथाचा झुणका, जो आमच्या कोकणामध्ये खूप स्पेशल आणि नेहमीच केला जातो। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कुळीथ आम्ही स्वच्छ करून घेतले आहेत आणि आता ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, तेल वगैरे न घालता, आणि भाजून व्यवस्थित अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत। त्यामध्ये आपण घातलं आहे धणे अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच जिरे। यामध्ये आपण 2-4 काळी मिरीसुद्धा घालू शकतो। आणि आता हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता कलर थोडा चेंज झालेला आहे याचा। सर्व बाजूने व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत। आणि आता हे भाजून झालेले आहे। आता आपण हे गॅस बंद करून थंड करून घ्यायचे आहेत। कोकणामध्ये थंडी आणि पावसामध्ये हा खूप वेळेला केला जातो। हा खूप अतिशय हेल्दी असा पदार्थ आहे। तर आता आपण थंड करून हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत आणि याची पेस्ट करायची, अगदी स्मूथ अशी पेस्ट करायची आहे, अजिबात जाडसर ठेवायचं नाही आहे। तर ते करून मी हे पाण्यामध्ये मिक्स करून अगदी पाण्यासारखं करून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून, म्हणजे फोडणीत घातल्यावर ते घट्ट होणार नाही। तर आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये अर्धा चम्मच हिंग फुलले की आपल्याला त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे। लसूण जरा जास्तीचा घ्यायचा, लसणामुळे खूप छान चव येते त्याला आणि सुगंधही सुंदर येतो। लसूण लालसर झाला की आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। आता यामध्ये मसाले घालून घेऊया। हळद अर्धा चम्मच, 2 चम्मच लाल मिरची पावडर आणि घरगुती तिखट मसाला 1.5 चम्मच घातलेला आहे। मी थोडं तिखटच खातो त्यामुळे मी जास्त घातलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता। आता थोडं पाणी घालून हे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे कुळथाचं ते घातलं आहे। आता आपल्याला लागेल तितकं पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, लसूण आणि कढीपत्ता किती सुंदर दिसतोय त्यामध्ये। आता आपण 1.5 चम्मच मीठ घालायचं आहे। मीठ पण तुम्ही चवीनुसार ॲडजस्ट करू शकता। आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आपण 1 कोकमाचा तुकडा घातलेला आहे। आता हे आपलं झुणका तयार आहे। तुम्हाला माझी आजची कुळथाच्या झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि नक्की बनवून बघा। गरम गरम भातासोबत हा आपण सर्व करायचा आहे। कोकणी स्टाईल कुळथाचा झुणका आपला तयार झालेला आहे। आता कोथिंबीर घालून आपण हा सर्व करायचा।